तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगमध्ये. आता वाजले आहेत सकाळचे 7. आपण चाललेलो आहे आपल्या डेस्टिनीकडे. तर आता आपण जाणार आहे बस स्टॉपला. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. तर आपण आपल्या मित्रांना फोन करून बघूयात उठलेत का नाही अजून, नाहीतर प्रँक करायचे आपल्यासोबत. तर मित्रांनो, आपण आलो आहे बस स्टॉपला, बघू शकता. तर एक बस यायला लागली आहे, बघूयात आपण कुठे जाते बस. तर मित्रांनो, आपल्याला बस भेटणार आहे. आता ही बस आलेली आहे, आपल्या डेस्टिनीकडे घेऊन जाणार ही बस आहे आपली सगळ्याच बसमध्ये. आपण बसमधून उतरलो आहे. आता आपण आलेलो आहे PCMCला. तर मित्रांनो, आपण आता PCMC मेट्रो स्टेशनला आलेलो आहे. आपण इथून मेट्रोने पुढे जाणार आहे. बघू शकता तुम्ही PCMC मेट्रो स्टेशन. तर आता आपण ऑनलाईन तिकीट काढणार आहे. ऑनलाईन तिकीट काढून जाणार आहे. तर आपला मित्र आलाय. आता तुम्ही म्हणत तर सगळ्याच व्हिडिओमध्ये मित्र आहे तुझा. सगळ्या व्हिडिओमध्ये असणार होता आणि राहणार. तर आता तिकीट काढलेलं आहे मी. आम्ही दोघं जाणार आहे. पुढं अजून 2 मित्र आपले येणार आहे. त्यांच्यासोबत आपण आपल्या डेस्टिनीवरती जाणार आहे. पहिले मेट्रो स्टेशन असल्यामुळे मेट्रोमध्ये काहीच गर्दी नाही. सगळे मेट्रो मोकळीच आहे, बघू शकता. जसं जसं स्टेशन पुढं जातील तसं तसं जागा फुल होईल, बसायला जागा मिळणार नाही. तर आपण आता हे डिस्ट्रिक्ट कोर्ट मेट्रो स्टेशनला जिल्हा न्यायालय तेच आहे का, जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशनला. आता आपण इथून जाणार आहे रामवाडीला. रामवाडीला जाणार आहे बस. तिथून घरी जाणार आपला भाव आहे विजय अण्णाचा गावाला. मेट्रोमध्ये उतरून आता आपण रामवाडीच्या स्टेशनला आलेलो आहे. आता इथून आपण बसने जाणार आहे खाली. PMTने आपण जाणार आहे. PMPN पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिकेच्या बसने. तर आता आपण वाघोलीच्या बस स्टॉपवर आलेला आहे. बसची वाट बघत सौरभ म्हणला आहे की 161 नंबरची बस आहे. बस आलेली पण आहे. आता आपण बसमध्ये बसणार आहे. वाघोलीच्या बस स्टॉपवर आहे. सौरभला लयच भूक लागली. सौरभ म्हणला मी पण खाणार आहे, तुला काहीतरी खाऊया. समोसा घेतलाय आणि समोसा खाणार आहे. सौरभ, तुला काय म्हणायचं असेल तर बोलून घे. आपण बसमध्ये बसलेलो आहे. आता चालूयात आपल्या डेस्टिनीकडे. इलेक्शन लावू काय मग विजय विजय. तर मित्रांनो, आपण आता बसमधून उतरलेलो आहे. आपण आपल्या डेस्टिनीवरती आलेलो आहे. आता मी तुम्हाला दाखवतो की आपण कुठं आलेलो आहे. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महागणपती रांजणगावला. महागणपती रांजणगावची तुम्हाला थोडी श्री महागणपती मंदिर रांजणगाव हे महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपती मंदिर आहे. हे शिरूर तालुक्यात येतं. मित्रांनो, तुमचा लाडका देवला बसूस. आज आपण आलेला आहे
अष्टविनायकापैकी चौथा महागणपती रांजणगावला आपलं जसं कसं आलं की ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघितलंच आहे. आपण आता रांजणगावच्या गणपतीचं इथले दर्शन घेऊन थोडंसं फिरणार आहे. चला आपण बघूया. या मंदिराच्या गाभाऱ्याचे काम सवाई माधवराव पेशवे यांनी त्यांच्या कारकिर्दीत केले आहे. बघू शकता. अष्टविनायकापैकी चौथा गणपती रांजणचा महागणपती आणि अष्टविनायक दर्शन कसे करायचे ते इथं दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता. पहिल्यांदा सुरुवात मोरगावपासून करायची. मोरगाव, नंतर थेऊरचा गणपती, ते झालं की नंतर सिद्धटेकचा गणपती सिद्धिविनायक, नंतर रांजणगावचा महागणपती, त्यानंतर ओझरचा विघ्नेश्वर, त्यानंतर लेण्याद्रीचा गिरिजात्मक, तर पालीचा बल्लाळेश्वर, नंतर शेवटला महाडचा वरदविनायक आणि तिथून नंतर शेवट मोरगावमध्येच करायचा. तर इथं पूर्ण मॅप दिलेला आहे, तुम्ही बघू शकताय. जर कोण अष्टविनायक दर्शन घेणार असेल तर त्यांनी हा मॅप फॉलो करावा. तर मित्रांनो, महागणपती रांजणगावमधील हे आहे महादेवाचं मंदिर. महादेव मंदिर आहे. इथं विहीर आहे, जाळे टाकलेत लोक, नारळ वगैरे टाकतात म्हणून बघू शकता. मासे वगैरे याच्यात आहेत. तर मित्रांनो, इथं अजून एक महादेवाचं मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. गणपतीची मूर्ती. तर मित्रांनो, परवा दिवशीच अंगारकी संकष्ट चतुर्थी झाली, त्याच्यासाठी सजावट केलेली आहे मंदिराची. तुम्ही बघू शकता. खूप असं प्रसन्नताई वातावरण आहे मंदिराचं. फुलांची वगैरे माळा लावलेल्या आहेत. मस्त असं वातावरण आहे. तर मित्रांनो, मंदिराच्या उजव्या बाजूला दगडी ओवरे आहेत. श्रीमंत पेशव्यांचे सरदार अलागाव होळकर, महाजी शिंदे यांनी बांधलेले आहेत. आपण या ओवऱ्या कशा आहेत ते बघूयात. याची रचना खूपच छान अशी केलेली आहे. आतून पण दाखवतो. एवढं जुनं बांधकाम आहे, पण कोणता दगडसुद्धा हल्लेला नाही. एकदम नव्यासारखं दिसतंय बघा. नवीन बांधकाम पण एवढं छान नसणार आहे, बघू शकता तुम्ही. खूपच असं छान केलेलं आहे. हे मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं मेंटेन खूप छान केलं. स्वच्छता वगैरे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये भरपूर आहे, बघू शकता तुम्ही. बरेचसे लोक आलेले आहेत तिथं. खूप अशी स्वच्छता वगैरे आहे तिथं. छान सगळं टापटीपणाने ॲडजस्टमेंट आहे, बघू शकता. चित्रीकरण वगैरे केलं होतं नुसतं जुन्या काळातले, पेशव्यांच्या काळातले वगैरे चित्रीकरण केलेलं आहे. वेळात वेळ काढून मंदिराच्या दर्शनाला येण्यासारखे मंदिर आहे. छान असं एकदम अशी शांतता वगैरे बघू शकता तुम्ही. दर्शन रांग आहे. काम आपण खूप क्लीन आणि टिकाव आहे. आताची जर झाली तर गेली 2 ते 4 वर्षात ते पडतात, काय होतात. काम खूप जुनं बघू शकता तुम्ही. एक दगड सुद्धा हल्लेला आहे जागेचा. असं मंदिर पण खूप जुनं आहे. काम पण खूप जुनं आहे. पेशव्यांच्या काळातलं काम आहे. तर मित्रांनो, हे मंदिरासमोर लाकडी मंडप आहे. तर याचे काम पण खूप जुने आहे. याचे काम इंदोर येथील सरदार किबे यांनी केले आहे. मंदिरासमोर दगडी नागाखाना, दगडी सरदार पेशवे, दगडी दीपमाळा प्राचीन वास्तूची आठवण करून देतात. खूपच प्रसन्नताई वातावरण आहे मंदिराचे, बघू शकता मित्रांनो. मित्रांनो, देवदर्शन वगैरे झालेलं आहे. आता आम्ही चाललेलो आहे. बाहेर एक गार्डन आहे. गार्डन कसं दाखवतो. बाहेर बघायला गार्डन मस्त आहे, दाखवतो तुम्हाला. पेढे खायचे गेलेला पेढे चालतो. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी
विजय सगळी माहिती सांगून झालेली आहे. आपला आजचा व्लॉग आपण संपवत आहे. तर आता आपण घराकडे जाणार आहे. आजचा आपला व्लॉग संपला. इथं मी जाहीर करतो. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा नवीन व्लॉगमध्ये.